ए मुला उठ की, आज तुझा शेवटचा पेपर आहे ना. अहो झोपू दे की त्यांना. रातभर मोबाईल बघून दमला असतील. हा अगं या मोबाईलच्या नादानं लेकरं पाक बिघडली. हा मला सांग तू, ह्यानं उठायचं नाही, लवकर अभ्यास करायचा नाही, काय करायचं नाही. आता एक काम करतो बघ, काय बी असू दे बैल विकतो आणि या बैलाच्या ठिकाणी ह्याला झोपतो, म्हणजे याला म्हणजे अक्कल येईल बघ. अगं किती दिवस झाले समजावून सांगतो याला. हा अहो काय बी कसं बोलताय मुलाला. ही घ्या पाणी. अगं काय घ्या पाणी, असं कुठं असतंय बे? अगं दुसरी पोरं अगं केंद्रात नंबर आणते ती. हा आणि आपलं पोरग हाय का? अगं मला काय म्हणायचं, ही शिकला तर चांगलं होईल, जर नाही शिकला तर कसं होईल मला सांग. शेती तर सुखाची आहे का? हा अगं शेतीमध्ये कष्ट करायचं म्हणजे घाम गाळावा लागतो. तुला बी माहित आहे, मला बी माहित आहे शेतीचं काय सुख असतंय ते. अहो कशाला सकाळ सकाळ त्याला बोलताय, करताय ना हो अभ्यास. आज त्याचा शेवटचा पेपर आहे. होय 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 खरं आहे तुझं. किती दिवा लावतोय बघूया की. खऱ्या आयुष्याचा पेपर लय अवघड असतोय. वेळ आली ना तेव्हा कळल त्याला. अहो कळल तवा कळल. तालुक्याला जाताना पोतभर कांदा तेवढं घेऊन जावा, तेवढं त्याला मिठाला घरात होईल आपल्याला. अगं शेतात राब राबायचं, कष्ट मरणाचं करायचं. मला सांग ती फवारणी तर स्वस्त आहे का, खतं तर स्वस्त आहेत का? अगं तळ हातातल्या फोडासारखं ते पीक जपायचं आणि भाव मात्र व्यापाऱ्यांनी करायचं. मला सांग तू, आपल्या हातात काही ढेकळं पडतात का शेतकऱ्याच्या? ग हा तर कोणाला सोडत नाही, आपण गप बसलेलंच बरं, नाहीतर जाळ आपल्यावरच निघायला. मुला घ्या आवरून, तुला पेपरला जायचंय ना वा. हॅलो गणा, तुझं नाही लागलं पण बस. चलीला का चल, उशीर व्हायला लागला लवकर. यार माझं कालचं प्याड आणलं ना तो. आणलं चल लवकर. बरोबर ठीक आहे चल लवकर. रामल्या कधी यायची रे दोघं, किती उशीर झाला? अरे येतील की, नाही आली तर आपण जाऊ पुढे. आली वाटतं बघ. काय लागा एवढा उशीर असतो लागा? अजून लय वेळ आहे रे, आपला 10:30 पेपर आहे. बरं असं चला बसा लवकर. पेपर कसा गेला रे? हे बाबा सोपा गेला पेपर. सगळं प्रश्न सोडवला रे. सगळ्यांना पेपर सोपा गेला ना. बरं ते जाऊ द्या, आता थंड कोण सांगणार आहे? आपण सांगणार. आपण तू सांगायचं मी नाही ऐकायला, असं काही झालंय का?
मला 3 लक्ष दे. चार घे. आम्ही दोघे एकाच पितली. हो मला 4 लस्सी द्या. ठीक आहे तू क्या ते नंबर 4 लक्ष दे रे. गणांना धाडच केलं. लागा मग. आपण आता सर्वजण निकाल दिवशी भेटूया. होय आपण सोडू ना. तुला काही पार कोणाला गेला राम राम. काय म्हणताय? अरे पोर चौकात गाडी चालवते जरा दमान चालवाय सांगितलं. गण्या होय मग फर्स्ट गेला अहो काय काय सांगून वाईटात बरोबर ऐकतच नाही. काय करायचं? चौकात गाडी मला आताच गेलाय का? बरं चालतं त्याला बघतो साहेब जरा सवयला शिवाय राहत नाही. चौकात चालवतंय जरा दमान चालू म्हणा. अहो काय करता पाटील? कितीतरी सांगितलं तर ते ऐकतच नाही. त्याच्या मनाचंच खरं करते. गण्या अरे का तुला काही कळतं बिळतं का नाही? मूर्ख आहेस काय? गाडी किती फास्ट आणलीस? हातपाय मोडला म्हणजे रे. हा येऊन जाऊन मोबाईल अभ्यासाचं नाव नको बोंब निसता लागा डोक्याला वैताग करून ठेवून आहेस लागा तू. उठ कामाला लाग. मला कुठला लागा काही कळत नाही वळत नाही. येऊन जाऊन मोबाईल बघते ती कामाच्या नावानं बोंब. गणात चलीला बोललंय पडलंय. चला फिरायला फिरायला राहू द्या. पोहायला जाऊ चला. जावे लागा नाना पण लागा मागा धरणात बसले तर नानाला पण घेऊन जावे. चला पवायला. नाना हो पवाय चला गे. कुठे रे? तळाला जावे पवायला. चला चला जाय. चला. चला आता हिथनं पवाय चालू करू. चला कपडे काढ. पहिली एवढी कोण आणणार मला नाना काढाय हो. आम्ही काय घरला गेलो येणार आहे का तू? ये लवकर चल. मला म्हणतो तुला का फिरायला जाऊया. पवाय नको मला पवाय येत नाही. पाणी गुलबिहार ये की काय तर बाहेर बसलायला. ये लवकर लगा ती बाहेर नको लागा नको. ये लवकर नको. गणाला उद्या आपला रिझल्ट आहे. उद्या लवकर जावे बरं. त्याला लगा भेटायची काय झाली वाटतं. हे तसं काय नाही रे. अरे एकदा रिझल्ट लागला म्हणजे जरा मोकळं होऊन जाते रे. मग कसं टेन्शन राहत. ठीक आहे उद्या लवकर उरकून जावे मस्त पैकी. बरोबर. निकाल लागायला किती वेळ आहे? 11 वाजता लागणार आहे. अरे 5 मिनिटं राहिली पण गुलाब अजून कसं काय आलं नाही रे. मला वाटतं लवकर येऊन बसलाय. मग जरा मी पास झालोय रे. फक्त टक्केवारी कमी पडली आहे. काय हरकत नाही. चला बघूया आपला निकाल. चला बघूया. तुम्ही तिघं पण पास झालाय. आणि गणार रे आलं एवढी कशी का टक्केवारी कमी पडली. पेपर पण सोपं गेलं. आजच पण मी केला होता. अरे अवघड झालं. आता मी घरी काय सांगू. काय झालं रे गणार?
टक्केवारी अगं लय कमी पडली, काय सांगू घरी. मार्क कमी पडले म्हणून काय झालं, पास तर झाला ना. बरोबर आहे तुझं, पण आपल्याला इथून पुढे अजून प्रगती करता येते. हा गाणं श्रेया बरोबर बोलते. तुम्ही सगळे सायन्सला जाणार, मी आता आर्टला जाऊ का? टक्केवारी कमी पडली म्हणून एवढं नाग व्हायचं असतं का? परीक्षा झाली म्हणून जीवनाचा सार संपत नाही. तू म्हणते ते मला पटते, पण एवढ्या मार्कावर मी काय करणार? काहीतरी घडायची इच्छा असेल तर आयुष्यात बरंच काही घडवता येतं. अगं मग तुम्ही सर्वजण सायन्सला, कॉमर्सला जाणार आणि मी अक्कल आर्टला जाणार. काय आर्ट्सला कमी समजतं, सायन्सवाले सायंटिफिक, कॉमर्सवाले बँकिंग करतात, आर्ट्सवाले पूर्ण जगावर राहतात. खरं तर तुम्हाला समजून घेतली ही माझ्यासाठी लई मोठी गोष्ट आहे. त्याला आता उशीर झाला. ए गुलाब, चला लवकर. काय गणे खरं आहे का? हा हे खरं आहे, मी आता काहीच खोटं बोलले. तुम्हाला डोक्यावर घेऊनच आधी आम्ही चुकलोय, आता तुम्हाला सरळ करायला लागते. कोण आहे ते गण्या, त्याला फोन कर जरा. हा बोल की बेबी. हॅलो गणेश, आपण तेव्हा गार्डनमध्ये बसलेलं मम्मीला कोणतरी सांगितलंय. काय सांगते? बरोबर, चालतं मी तू लवकर घरी ये, मम्मीने तुला बोलवलं. रानात आहे, येतो. काय विषय आहे गं? मी सांगितलंय तू पण सांग. काय वाढवून ठेवलंय कोणाच ठाऊक. चल. का हो, काय झालं हो? न इजायचा दिवा लावलायस तू. मी तुला सगळं खरं सांगितलंय, तू समजलंस काहीच नाही. खरंच आम्ही चुकीचं वागलो नाही. कोण म्हणतं प्रेम चुकीचं आहे, पण समाज अजून तितका बदललेला नाही. काळानुसार समाजानं बदललं पाहिजे आणि हे तुमचं प्रेम करण्याचं वय नाहीये. तुमच्या ह्या गोष्टीला वेगळं वळण लागू शकतं. मग आता तुम्हीच ठरवा की तुम्हाला काय करायचं. आणि समाजानं काळानुसार बदललं पाहिजे आणि मला वाटतं हे तुमचं प्रेम करायचं वय नाही. खरंच मी मनापासून सांगतोय, वय मला आवडते, पण काय? जात्याला मारणारा समाज आणि विरोध करणारे आपली जवळचीच माणसं. मला हे सगळं माहीत आहे, विरोध तर आहेच, पण आजकालच्या सोशल मीडियावरच्या बातम्या बघितल्यानंतर भीती वाटते. अंगावर काटा येतो. फक्त जात वेगळी असल्यामुळे लोक टोकाचे निर्णय घेतात आणि त्यात एखाद्याला जीवही गमवावा लागतो. आणि मग आम्ही काय करू? म्हणूनच मी माझ्या मनात येतं सगळं काही सांगितलं. स्वतःला सिद्ध करा आधी. प्रथम शिक्षणाला महत्त्व द्या. रात्रंदिवस अभ्यास करा. स्वतःच्या पायावर उभे राहा. मग तुम्ही समाजाला उत्तर देण्यासाठी सज्ज व्हाल आणि हे तुमचं यश ठरवतं. पण समाजातील लोक काय म्हणतील? लोकांचा कधी विचार करायचा नसतो. आपलं काम आहे योग्य निर्णय घेणं आणि चांगल्या मार्गाने चालणं. प्रत्येक व्यक्तीचं आयुष्य खूप मौल्यवान आहे. एका अपयशामुळे किंवा समाजाच्या भीतीमुळे हार मानायची नसते. तुमचं खरं प्रेम असेल तर तुमच्या आयुष्यातलं संयमच त्याला जिंकले. याचा अर्थ असा नाही की याला मी संमती देते. समजावून सांगते. खरंच आई, तू आमचे डोळे उघडले. आधी आम्ही आमचं भविष्य घडवू. अगदी बरोबर आहे तुझं. पोटावर आलेलं प्रेम पुन्हा मी पोटात घेईन आणि स्वतःच्या पाय उभा राहील आणि तुम्ही सांगितलेल्या प्रत्येक शब्दाला मी मनापासून जपे. तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा, जात नाही माणुसकी मोठी असते. हे प्रत्येकाला कळायला हवं. बाळा, काय बी होऊ दे, आम्ही आहे तुझ्या सोबत. घे जेवण बाळा. डॉक्टर, पोरगा नफा झाला म्हणून औषध केले बाबा. सकाळपासून मी नव्हतो घरी, काय नाही बायकोनं सांगितलं म्हणून मला कळालंय. किती पेले? काय बघितलं नाही, बाटली रोज मार्ग केला असेल. बघूया.
जास्त पेड असेल तर पुढे पाठवू, कमी असेल तर होऊन जाईल व्यवस्थित. बघा सर नाही नाही काय घाबरू नका बोलते. नापास झालं म्हणून पोरांना औषध केलं. अहो नापास झालं म्हणून इतका टोकाचा प्रश्न घेतला काय पोराच्या काय असं नसते पाहुणे. अहो आपल्या गरीबाच्या संपत्तीची मुलं असतात. सगळं करावं पण काय करायचं. पोरांना औषध केलं. नाराज म्हणून मी डॉक्टरला विचारलं. हॉटेल म्हणले बरं जेवण करून घे काय लय नाराज होणार आणि जा डोकं शांत जेव्हा मुलं मित्र येते बरोबर आहे का काय करून घेतलं नका असलं कर नको तुम्ही थोडा ताकवाडा स्वभाव तुमचा सोडून दे नका असलं कर काय म्हणतो बरं चालतो लक्ष ठेवा बाहेर दोघं पण येणार होतो पण घराचे खराब आहे त्याच्यामुळे त्यांचा येणं झालं मीच आलो आता कधी हां गेले बरं तुम्ही घरी चालतं. अख्ख्या आयुष्यातला का तुला कधी एका शब्दाने दुखवलं नाही आणि तो असं का केलं रे बाळा. ह्याला नुसती मार्कच कमी पडू दे एखादा बैल विकतो आणि त्या ठिकाणी ह्याला अवताला झुपतो मग कळत ह्याला. चाललाय बापू दल नाव आहे चाललं. कळण तर लगा मग तुझी आई घेऊन आली. कसं आहे अपयश म्हणजे शेवट झाला असं नाही. आपल्या चुकामुळं आपल्याला शिकायला मिळतं. बाबा मी खरंच तुम्हाला निराश केलं. तुम्हाला माझ्याकडून लय अपेक्षा होत्या. शाळेतल्या टक्केवारीपेक्षा तो आम्हाला लय महत्वाचा आहे आणि एका परीक्षेत माणसाचं भविष्य ठरत नसतं. तू पुन्हा संघर्ष कर यश मिळत राहील. मला अजून एक संधी द्या बापू. मी नव्याने प्रयत्न करेन. हार मानणार नाही. शब्बासराव माझ्या वागा असाच जिद्दीनं राहा. तुला कडवर माझी साथ असेल. मिठी बापाची हळवी तितकीच कण खर दुःख विरल जगाच हात सदा पाठीवर रक्ताळल्या पाया वाठा हात बापाचा पाठीशी
मिठी बापाची हळवी तितकीच खर दुःख विरल जगाच हात सदा पाठीवर बाप कष्टाचा डोंगर उभा जलम किष्टत शिळ्या भाकरीचा मान जुन्या शाळतात मिठी बापाची हळवी तितकीच खर दुःख विरल जगाच हात सदा पाठीवर यशाच्या वाटेला दुःख पचवीन सारे धरून बापाच्या बोठाला मिठी बापाची हळवी तितकीच खर दुःख विरल जगाच हात सदा पाठीवर आज आपल्या आजनाळे गावचा अण्णा यांचा मुलगा गणेश यांनी कमी मार्क पडल्याबद्दल त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता, परंतु तो बाहेर जाऊन चांगला शिकवून आल्यामुळं आणि त्यांनी जिल्ह्यात नाव केल्यामुळे त्यांचा आज आजनाळे ग्रामस्थाच्या वतीनं आणि ग्रामपंचायतीने त्यांचा सन्मान करण्यात येत आहे. गणेश अण्णा पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. हॅलो वैभव आहे. हा बोल गणेश. मी अगं शिक्षणासाठी बाहेर चाललोय शिकायला. खरंच स्टॉपला थांबतोय. मी निघते, पण मला न्यायला कुणाला तर पाठवून दे. हा बरोबर चालते, कोणाला तर पाठवत तुला न्यायला. हां चालतं, ठेवा. पियुष दोन्ही तो दिलं. बरं बरं. गणेश खरंच जातोय का माझ्या तसं त्याला? हो जावंच लागेल आपल्या भविष्यासाठी. आज दूर जातोय, पण उद्या टाइम जवळ येण्यासाठी. तुझ्याशिवाय सगळं रिकामं वाटेल. रोज भेटायची सवय झाली.
मला पण तुझी खूप आठवण आहे. पण आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला दूर जाणं गरजेचं आहे. आठवते का तुला तुझी आई काय म्हणाली होती? बदलणार तर नाही सर. मी बदललो तर माझं प्रेम बदलणार नाही. एक दिवस मोठं काहीतरी बनून तुझ्या समोर मी उभा राहील. मी वाट बघेन प्रत्येक गोष्टी. मी प्रत्येक यश मिळेल फक्त तुझ्यासाठी. आपलं प्रेम कायमचं राहील. तू निघ आता, तुला उशीर होतोय. तू होणारा प्रत्येक दिवस तुझ्या आठवणीत नाही.